आजकाल आपल्याला वेळ पुरत का नाही यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? वेळात कामे झाली नाही किंवा केली नाही की आपली चिडचिड होते, संताप होतो, राग येतो, तणाव वाढतो. वेळ पुरत नाही म्हणून सगळेजण कायम घाई गडबडीत दिसतात. या सगळ्या भानगडीत मग ब्लड प्रेशर वाढते, मानसिक संतुलन बिघडते आणि कधी कधी तर अपघातही होतात. वेळेची कमतरता हे आपल्या जीवनातील एक कटू पण अपरिहार्य सत्य आहे. आपल्या पूर्वजांना अशा टाइम मॅनेजमेंटची गरज कधी पडल्याचे तुम्ही ऐकले आहे का? मग आपल्यालाच का बरे या गोष्टींचा विचार करावा लागतोय? आपल्या पूर्वजांनाही दिवसाचे 24 तासच मिळत होते. त्यांचा दिवस 48 तासांचा नव्हता. प्रत्येक पिढीला दर दिवसाचे 24 तासच मिळतात. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून वेळ अपुरा पडू लागला आणि वेळेची ही कमतरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे किती विचित्र आहे ना, कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून माणसाने वेळ वाचवण्यासाठी विविध उपकरणे शोधायला सुरुवात केली. 20व्या शतकापूर्वी कार, मोटरसायकल किंवा स्कूटर नव्हती, मात्र आपल्या पूर्वजांना कुठे जायची घाई नव्हती. गृहिणींच्या हाताशी मिक्सर, फूड प्रोसेसर किंवा मायक्रोवेव्ह अशा सोयी नसताना पाट्यावर मसाला वाटताना किंवा चुलीवर भाकरी भाजताना त्यांची कधी घाई गडबड नव्हती. पूर्वी वीज नव्हती, पण रात्र जागून कामे करावी लागत नव्हती. त्यावेळेचं जगणं साधं सोपं होतं, कारण तेव्हा माणसांचं दैनंदिन आयुष्य घड्याळाच्या काट्यावर अवलंबून नव्हतं. औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने, ऑफिस आणि नोकरी या चक्रात माणूस सापडला. तेव्हापासून तो घड्याळाचा गुलाम झाला. पूर्वी आयुष्य साधं सोपं होतं आणि आता ते गुंतागुंतीचं झालंय. हेच आपल्या समस्याचं मूळ कारण आहे. पूर्वी आयुष्य संत गतीने चालायचं, आता ते वेगाने झालंय. इंटरनेट आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलाय. त्यामुळे एका क्षणात आपण जगाशी जोडले जातो. आता टीव्हीमुळे बटन दाबताच जगभराच्या बातम्या आपल्याला कळतात. कार, विमाने अशा प्रवासाच्या साधनामुळे आता आपण जगाच्या पाठीवर कुठूनही कुठेही वेगाने पोहोचू शकतो. आता आपल्या जवळच्या 5G मोबाईलमुळे आपण हवे त्याच्याशी बोलू शकतो, बघू शकतो. अशा आधुनिक शोधामुळे आपल्या जीवनाचा वेग वाढायला आणि त्याचबरोबर वेळाच्या अभावाचं कारण ही आधुनिक उपकरणेच आहेत. त्यांच्यामुळे आपण जगाशी जोडले जातोय, पण कदाचित स्वतःपासून दूर जातोय. तुम्हाला जर खरोखरच वेळाच्या सदुपयोगांचा गांभीर्याने विचार करायचा असेल तर यावरचा साधा आणि सरळ उपाय म्हणजेच या आधुनिक उपकरणापासून दूर राहा आणि परत एकदा जुन्या जीवनशैलीचा स्वीकार करा. असे केले तर तुमचे जगणे सोपे होईल. नाही म्हणजे तुम्ही मातीची चूल वापरा किंवा मुंबईपासून दिल्लीपर्यंत पायी जा असे नाही. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, चॅटिंग अशा वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींचा वापर कमी करा, एवढंच माझं सांगणं आहे. पूर्वी घड्याळ आपल्यावर हुकूमत गाजवत नव्हतं. याचं कारण म्हणजे बहुतांश लोकांकडे घड्याळच नव्हतं. घड्याळाच्या गजराची गरज नव्हती. कोंबड्याची बाग झोपेतून उठवायची. सकाळी उठून 8:18ची लोकल पकडण्याचा ताण नव्हता. एखादे काम सकाळी 9च्या ऐवजी 9:15ला झाले तरी चालत होते. काही फरक पडत नव्हता, पण आज मात्र पडतो. हे मी जे सांगते त्याआधी एक गोष्ट नीट समजून घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग याप्रमाणे वेळेचा अभाव ही देखील एक आधुनिक समस्या आहे आणि या समस्येचे मूळ आधुनिक जीवनशैलीत आहे. जर तुम्हाला या समस्येवर उपाय हवा असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. लक्षात ठेवा, जग बदलणार नाही तर बदलावं तुम्हालाच लागेल. जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि विचारसरणी बदलली तर तुमच्या आयुष्यातलं वेळेचं समीकरणही बदलेल.
कोणीतरी म्हटले होते, आपल्यासमोर ज्या महत्त्वाच्या समस्या ठाकलेल्या असतात त्या विचारांच्या ज्या पातळीवर आपण निर्माण केल्या त्याच पातळीवरून सोडवता येत नाही. आपले विचार बदला, जीवनशैली बदला आणि वेळांचे योग्य व्यवस्थापन करून तुमचं जीवन बदला. या संदर्भात आधुनिक व्यवस्थापन शास्त्रज्ञ गुरु पीटर ड्रकर यांचे शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण वेळाचे व्यवस्थापन करू शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टींचे व्यवस्थापन करू शकत नाही. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.